पहिला मला खूप त्रास व्हायचा, पण आता सरांची ट्रीटमेंट चालू झाल्यापासून माझे पोटात दुखायला लागलं होतं ते आता खूप म्हणजे खूप फरक पडला. आणि सरांची ट्रीटमेंट, त्या सरांचे असिस्टंट सर्व सर्व त्यांची हे सर्व खूप छान आहे. मला खूप आवडले, मला खूप पसंत आहे. त्याच्यानंतर सरांचे इतके धन्यवाद, खूप धन्यवाद सरांचे. मला म्हणजे उभा राहता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. आता सरांची ट्रीटमेंट घेतल्यापासून मला खूप खूप बरं वाटतं. आणि सर कितके छान आहेत, पवार सर, त्याच्यानंतर वाटेगावकर, हे सगळे सर जायचा स्टॉप खूप छान आहे आणि अगदी सुंदर आहे. मला खूप फरक पडला. त्याच्यानंतर मला जेवण जात नव्हतं, मला झोप येत नव्हती. मला आता थोडं जेवण जातं, झोप येते. त्याच्यानंतर सरांच्या गोळ्या वगैरे सगळं चालू आहे, त्यामुळं ते खूप छान वाटतं. मला अगदी बरं वाटतं पहिल्यापेक्षा. खूप आता आता म्हणजे इतका छान फरक पडला की मी म्हणजे आता गोळ्या माझ्या थोडे खूप कमी झाल्या सरांचे ट्रीटमेंट चालू झाल्यापासून. आणि मला सर बोलवतात, सरांचे प्रेम माया हे खूप छान आहे सरांचे. अगदी भावाप्रमाणे, आई बहिणीप्रमाणे सगळ्यांना सर सांभाळतात. सर इतके छान आहेत की म्हणजे निम्मा आजारचा पेशंटचा निघून जातो, इतके छान आहेत सर. प्रेमळ, मायाळू सगळं त्यांचं म्हणजे हे. आणि त्यांचा स्टॉप पण खूप छान आहे. सर्व सर्व छान आहे. सरांना माझा खूप धन्यवाद. ही माझी आई आहे. आम्ही गेल्या 1 वर्षापासून सरांकडे येतोय. जेव्हा आम्हाला समजलं की आईला असंच पोटात दुखत होतं, सुरुवातीला आम्ही सरांकडे आलो. तर सरांनी आम्हाला डायग्नोज करायला सांगितलं. तर त्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की आईला सीए सर्व्हिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर मग सरांनी सांगितलं की आपण पुढची ट्रीटमेंट सुरू करूयात. त्या यामधून पूर्णपणे 100% बऱ्या होतील. आणि आम्हाला सरांवर पूर्ण विश्वास होता की सर नक्कीच यातून आम्हाला बाहेर काढतील. आम्हाला तो एक मोठा मानसिक धक्का होता. पण त्यानंतर सरांनी जी आम्हाला ट्रीटमेंट दिली, आम्हाला असं वाटलं पण नाही की आमच्या आईला असं काही झालंय. सरांनी इतकी सुंदरतेने आणि सहजतेने ती ट्रीटमेंट केली आणि आज आई आमच्या समोर व्यवस्थित उभी आहे. आणि त्याच्यानंतर सरांनी आम्हाला ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी सांगितली. तर किमोथेरपीला पण आईने व्यवस्थित साथ दिली आणि सरांनी पण आम्हाला व्यवस्थित त्यामधून हँडल केलं की कसं करायचं, काय नाही, सगळ्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे आज माझी आई माझ्या समोर आहे. आणि केवळ सरांमुळे, पवार सरांमुळे, महेश पवार सर यांच्यामुळे आज आई आहे व्यवस्थित. आणि मध्ये अनेक चढ उतार आले, पण सरांनी खचून न जाता आम्हालाही व्यवस्थित इतकं म्हणजे मनोबल हे केलं घट्ट की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, सर्व ट्रीटमेंट आपण व्यवस्थित देऊ आणि सर्व छान होईल. आणि हीच फक्त वाक्य आमच्या पाठीशी होती आणि त्यातूनच आम्ही आज बाहेर आलो. आणि आज आई आमच्या समोर व्यवस्थित ठणठणीत बरी. आज तिला बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 90% ती बरी झालेली आहे. आता ट्रीटमेंट सध्या चालू आहे आमची. पण खरंच खूप छान, म्हणजे सरांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. आणि त्यांचा जो स्टाफ आहे सर्व, शिवा सर म्हणा, वैशाली सिस्टर, सर्व सिस्टरच, कुठल्याही सिस्टर असू द्या, मावशी असू द्या, सर्वांचे आभारी. खूप म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. मी यामधून एकच सांगेल की जे ह्या फेसला आज ह्या कंडिशनला किंवा जे कॅन्सर पेशंट आहेत, जे त्याला फेस करतायत, त्यांच्यासाठी मी एकच सांगेल की तुम्ही खचून न जाता, तुम्ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठले ना कुठले चढ उतार येतात. त्यामुळे तुम्ही खचून न जाता त्या कंडिशनला फेस करा आणि तुम्ही नक्कीच त्यातून बरे होतात, हे मी 100% सांगू शकते. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, ते पण तुमचे मनोबल जर पक्के असेल, घट्ट असेल, तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकता. फक्त खचून जाऊ नये. आणि पेशंटचे बरोबर जे नातेवाईक आहेत, त्यांनी मानसिक सपोर्ट जो पेशंटला दिला तर तो निम्मा आजार त्यांचा पळून जातो आणि ते इतके त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आणि कदाचित असंही होतं काही काही पेशंट 3rd 4th कंडिशनला जाऊन सुद्धा पूर्णपणे बरे होतात. केवळ फक्त तुम्ही मानसिक आपला आत्मविश्वास ठेवा, बस, बाकी काही नाही. धन्यवाद.